नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही ना पहिल्यांदाच मुंबईला चाललोय। दिवसभर ना आवरून बसलो आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही जायला निघालोय। आता कशासाठी चाललोय, शॉर्ट व्हिडिओ जर पाहिला असेल तर समजलं असेल, नसन पाहिला तर चला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगते। आता वाजले ते संध्याकाळचे 5:30 आणि आता आम्ही जी गाडी बुक केलेली ना ती अजून आली नाहीये, तिचीच वाट पाहतोय आम्ही इथं चाकण चौकामध्ये। आणि आम्हाला जायचंय मुंबईला, तर गाडीची वाट बघतोय। ब्ला ब्ला म्हणून काहीतरी बुक केली आहे, तिचीच वाट बघतोय। दुपारी 2 वाजता आम्ही आवरून बसलोय, पण गाडीच लवकर आली नाही, आता येणार आहे। आणि आम्ही पहिल्यांदाच मुंबईला चाललोय। वरद खूप एक्साइटेड आहे काकाकडे जाण्यासाठी। वरदचे पप्पा गेलेले आहेत। नाही, मी पण पहिल्यांदा, वरद आणि मी ना पहिल्यांदाच मुंबईला चाललोय। पाहू आता मुंबई आम्हाला किती आवडती। आवडेल का मुंबई आपल्याला? लोक मुंबईला ना स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, पण मुंबई पाहणं हेच आमचं स्वप्न होतं, ते आज पूर्ण होत आहे। आली आहे का ही रेड आहे, ही नाही आहे। आता 5:30 वाजले ते आणि आता आम्हाला मुंबईला पोहोचायला 7-8 वाजले। आली आहे का? आम्हाला मुंबईला पोहोचायला आहे ना 7-8 तर नक्कीच वाजतील, जर ट्रॅफिक वगैरे लागलं तर। ट्रॅफिक नाही लागलं तर मग नाही वाजायचे। तर गाडीत ना ऑलरेडी 3 लोक होते, त्याच्यामुळे ना बसायला थोडीशी गर्दीच झाली आम्हाला। आणि सुरुवातीला तर माझा मूड खूप ऑफ होता, कारण ना मला एसी मध्ये खूपच त्रास होत होता, पण गरमीमुळे ज्यांची गाडी होती त्यांनी ना एकदम फुल एसी ठेवलेला होता, त्यामुळे ना त्यांना काही बोलता येत नव्हतं। आता दुसऱ्याची गाडी असलं ना की असंच असतं, त्यांच्या ह्याच्यानुसारच आपल्याला राहायला लागतं। आता इथं ना मिसिंग लिंकमधून आम्ही पहिल्यांदाच प्रवास करत होतो आणि वरदला हे पाहायला खूप भारी वाटत होतं आणि आम्हालाही हे पाहायला ना खूप छान वाटत होतं। खूप लांब असा हा मिसिंग लिंकचा रोड आहे, जवळपास 9 किलोमीटर असेल हा। सुरुवातीला नकोसा वाटणारा हा प्रवास आता मला ना थोडासा बरा वाटत होता, कारण की ह्या छान अशा रोडने आम्ही प्रवास करत होतो। आणि त्यानंतर गाडीत गप्पा मारताना समजलं की हे सुद्धा स्वामी भक्त आहे, कारण त्यांनी नंतर स्वामींची गाणी लावलेली होती, त्यामुळे छान असा प्रवास आमचा ना झाला होता स्वामींबरोबरच असं वाटलं। आता वाजले ते 8:15 आणि आम्ही कामोठ्यामध्ये पोहोचलोय, तर आम्ही इथं उतरलोय। आता महेश भाऊजी आम्हाला घ्यायला येणार आहेत। हा म्हटलं उतरलोय आम्ही इथं। तर आम्ही पहिल्यांदाच इथं आलो होतो, त्यामुळे इथलं काहीच माहीत नव्हतं इथल्या एरियाबद्दल, त्यामुळे ना आम्ही रिक्षावाल्यालाच सांगितलं की आम्हाला ह्या ठिकाणी नेऊन घाला। मग काय रिक्षावाल्याने आम्हाला तिथं नेऊन सोडलं। तोपर्यंत ना वरदचे काका पण आम्हाला ना घ्यायला आलेले होते, तर काकाने बॅग घेतली। मग काय वरद आता काकाला भेटल्यामुळे खूपच जास्त खुश होता। काकाच्या घरात आल्या तर एवढा खुश झाला, एवढं त्याला काकाचं घर आवडलं। काकाच्या घरापेक्षा जास्त तर ही काकाने घरामध्ये लावलेली गेमच वरदला आवडली आणि तो आहे ना लगेच ही गेम खेळायला लागला। तर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि लगेच ह्या कार्यक्रमामध्ये आलो। तर ह्याच कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईला आलेलो होतो। तर उद्या लग्न होतं आणि आदल्या दिवशी ना हळद होती, तर हळदीला आम्ही पोहोचलो। इथं हळदीचा छान असा इथं कार्यक्रम केला, तर मस्त। त्यानंतर ना काही व्हिडिओ वगैरे काढले नाही, तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा। तर आम्ही पाणीपुरी खात होतो लग्नाला जायच्या आधी इथं, आणि ना हे दादा ना असे पाहत होते, हे मला आत्ता एडिटिंग करताना समजलं आणि हसायला खूप येत होतं। मुंबईमधला पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी हळद आमची ना लई खराब झाली आहे, कारण ऊन एवढं आहे ना, असं वाटते कोकणात आलं आहे, एवढं ऊन आहे, गरम खूप होतं आहे। तर आम्ही चाललो आहे आता लग्न घरी आवरून, पण आहे ना काही सिम्पलच आवरले, कारण मेकअप करून पण आहे ना मेकअप काय राहणार नाही, एवढं गरम होतं आहे। फक्त साडी घातली, इकडे फुलं घ्यायला थांबले ते। आता दुपारचे 2:30 वाजले ते आणि आम्ही आता ना राईस खातो, कारण लग्न संध्याकाळी आहे 5:30चं। 3 वाजता आम्ही निघू इथून। कसं आहे? लिंबू सरबत सारखे, लिंबू घेतलाय। आता 3:30 वाजले ते, आम्ही बसमध्ये बसले लग्नाला जाण्यासाठी वराडाच्या। बसमध्ये खूप गरमी होती। वरदला किती घाम आलाय, वरद गरम होतंय ना? वरदला किती घाम आलाय।
चिंतामणी देवरा लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवदा धरुणी ग हात तुझा धरुणी जाई जुईचे फुल फुलले होते माझ्या अंगणी आज समर्पित केले तुला ग पतिराया चरणी ग. लग्न वगैरे लागलं त्यानंतर आम्ही आलो होतो नेरोळला आणि योगा असा झाला होता की आज अभि काकाचा बड्डे पण होता. म्हणूनच आम्ही ना मुक्कामाला इथंच आलो आणि आम्ही ना जेवण वगैरे केलं. ईशाने छान असा स्वयंपाक पण बनवला होता आमच्यासाठी. वरत तर काकाच्या बड्डेला इथं झोपला होता कारण काकाच खूप लेट आलेले होते, त्यामुळं आम्ही ना कपडे वगैरे पण चेंज केलेले होते आणि रात्री 11:30च्या नंतर आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला. आमची जेवणं वगैरे झाली आणि मस्त ना गप्पा वगैरे मारत बसलो आणि आजचा दिवस ना असा संपला होता आमचा मुंबईमधला. आता पुढं आम्ही कुठे कुठे फिरलो ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच. त्याआधी ना हे आपल्या माणसासोबतच्या थोड्याशा मेमरीज कॅप्चर करून ठेवल्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.